शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि विविध मागण्यांकरिता आज जिल्ह्याभरात प्रहार पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलं होतं आणि या आंदोलनाला जिल्ह्याभरातील शेतकरी संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिला असून भंडारा नागपूर महामार्गावरील खरबी येथे प्रहार पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामुळे अर्धा तास रास्ता रोखण्यात आला आणि यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणा सुद्धा दिल्या। शेतकऱ्यांनी यावेळी सातबारा कोरा, दिव्यांगाच्या भत्त्यात वाढ या प्रमुख मागण्यांसाठी हा रास्ता रोको केला आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा आंदोलकांनी सरकारला इशाराही दिला आहे। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतला आहे। सर्वात पहिले तर मी हे सांगेन की सरकार हमको डरती है और पुलिस को आगे करती है। त्याचं कारण असं की आपण पाहतो की देवेंद्र फडणवीसनी विधानसभा निवडणुकीच्या वेळेला जी मोठी घसा कोरडा होईपर्यंत जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता होण्यासाठी म्हणून गेली 4 महिन्यापासून बच्चू कडू साहेब अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारला सांगत आहेत। त्याच्यामध्ये मग रायगडच्या पायथ्याशी आंदोलन झालं, त्याच्यामध्ये अन्नत्याग आंदोलन झालं, त्याच्यामध्ये 140 किलोमीटरची पैदलवारी झाली, त्याच्यानंतर रक्तदान झालं, मंत्र्याच्या आमदाराच्या घरासमोर टेंबा आंदोलन झालं। आजचा हा चक्काजाम आंदोलन फक्त मागणी एवढीच का शेतकऱ्याला जे तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते कधी देता फक्त एवढं सांगा। आणि त्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम होतं। उत्तम शेतकऱ्याचा प्रतिसाद होता संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये। आम्ही सुद्धा भंडारा नागपूर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चक्काजाम करत असताना पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी अटक केली। आता जवाहरनगर पोलीस स्टेशनला घेऊन आलेले आहेत।